उपयोगी पडणाऱ्या स्मार्ट टिप्ससोबत पुन्हा एकदा चॅनलवर तुमचे स्वागत आहे। 1. बेसन लाडू रुचकर होण्यासाठी प्रथम चणा डाळ खरपूस भाजून घ्यावी। ही डाळ दळून तयार पीठ साजूक तुपामध्ये खमंग भाजून घ्यावे। लाडू खूपच चवदार होतात। उडदाची डाळ म्हणजेच घुटं बनवताना लागणारी पेस्ट बनवताना हिरवी मिरची, लसूण, जिरे व कोथिंबीरीसोबत थोडंसं ओलं खोबरं देखील बारीक करून घ्यावे। घुटं खूपच चवदार बनतं। 3. जास्त वेळ मटकी कपड्यात गुंडाळल्यामुळे मटकीचा उबट वास येऊ लागतो, तो राहू नये यासाठी गरम किंवा कोमट पाण्यात मीठ टाकून घ्यावे व लिंबू देखील पिळून घ्यावा। त्या पाण्याने मटकी स्वच्छ धुवून घ्या, मटकीचा उबट वास निघून जातो। 4. पालकची पातळ भाजी करताना भाजीसोबत थोडेसे अख्खे शेंगदाणे शिजण्यासाठी टाकावे, भाजी खूपच खमंग होते। 5. साबुदाणा वडा क्रिस्पी होण्यासाठी 1 वाटी साबुदाणा भिजवला असेल तर त्यासाठी 1 बटाटा उकडून व किसून घ्यावा। बटाटा मोठा असेल तर 1 घ्यावा व छोटे असतील तर 2 घ्यावे। 5. अळूची वडी करताना त्यात चिंच व गूळ टाकला असता वडी खाल्ल्यानंतर खवखवत नाही। 6. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा कोणताही ऋतू असो, इडली स्पॉन्जी व मऊ होण्यासाठी नेहमी तांदूळ 3 वाटी व उडदाची डाळ 1 वाटी इतके प्रमाण डाळ तांदळाचे घ्यावे। दोन्ही धान्य वेगवेगळे भिजवावे। 7. इडलीसाठी तांदूळ बारीक करत असताना ज्या पाण्यात उडीद डाळ भिजवलेली असते ते पाणी फेकून न देता तेच पाणी वापरावे, त्याने इडली खूप मऊ होते व फुगते देखील व तितकी स्पॉन्जी देखील होते। 10. दूध नासले किंवा फाटले असता ते फेकून न देता हे नासलेले दूध गरम करून पुरणाच्या चाळणीने गाळून घ्यावे। गाळलेले पाणी चपातीसाठी लागणारे पीठ मळताना वापरावे, त्याने चपाती मऊ व चवदार होते व चाळणीवर शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे पनीर बनवावे किंवा थोडी साखर, वेलची पूड व चमचावर साजूक तूप घालून मिठाई बनवावी। 11. ओठ मऊ गुलाबी रंगाचे होण्यासाठी झोपताना दुधाची साय अथवा साजूक तूप लावावे, तसेच तुम्ही गुलाबजल देखील लावू शकता। तसेच जमले तर दिवसातून एकदा बिटाचा तुकडा ओठावर चोळावा, त्याने ओठ गुलाबी रंगाचे होतात। असं नेहमी जमेल तेव्हा करावे। 12. तुमच्या हाडांमधून उठताना बसताना कटकट आवाज येत असेल तर समजून जा की शरीरात कॅल्शियमची पातळी खूपच कमी झालेली आहे। सांध्यांची हालचाल मोकळी होण्यासाठी शरीरात तयार होणारे वंगण कमी झाले आहे। अशा वेळी गरम पाण्यात दररोज चमचाभर साजूक तूप टाकून पिल्याने कटकट आवाज येणं बंद होईल। जेवणात नेहमी पनीर, दूध, दही, बटर, गाजर, डाळी, बीट यांचा समावेश करावा। दररोज सकाळी पडणाऱ्या कोवळ्या उन्हात थोड्या वेळासाठी बसावे। आशा करते या टिप्स नक्कीच तुमच्या उपयोगाच्या ठरतील। धन्यवाद।